शॉपिंग केली यार. थँक्यू यार. अरे वेलकम एनी टाइम डिअर. एवढं सामान घेऊन हा ब्रिज चढायचा कंटाळा आलाय यार. आणि झेब्रा क्रॉसिंग पण किती लांब आहे. अगं मान्य आहे मला, झेब्रा क्रॉसिंग लांब आहे, चढायचा कंटाळा आलाय ब्रिजवर. पण हे सगळं कॉमन मॅन साठी आहे. आपण कॉमन मॅन नाही, आपण आयर्न मॅन आहोत. आता बघ या आयर्न मॅनच्या हाताचा कमाल. काय आयनमॅन घुसलं का आयन? नाही म्हणजे काही फुटलं नाहीये ना? आय एम ओके, आय एम फाईन. काय नाही सरळकर, चूक त्याची होती, तो मध्ये आला माहितीये. नाही 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 नाही, मी बघितलंय, त्याची काही चुकी नाहीये. तू अचानक मध्ये घुसला. त्याची चूक नाही. अरे जाऊ दे, नो प्रॉब्लेम, आय एम व्हेरी फाईन. माझ्याकडे इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स आहे? अरे क्या बात आहे. माझा इन्शुरन्स करायला पाहिजे होता. पण इन्शुरन्स तुला लागू नाही होणार. का? कारण झेब्रा क्रॉसिंग व्यतिरिक्त जर का क्रॉस करताना ऍक्सिडेंट झाला तर कंपनीवाले क्लेम नाही देत. देवा, आता देव आठवला. सरळ कर, ऍटिट्यूड सरळ कर. बरं, ओके. रस्ता जसा वाहनांसाठी आहे तसाच तो तुमच्यासाठी आहे. पण धोका टाळण्यासाठी अंडरपास, झेब्रा क्रॉसिंग आणि फुटओव्हर ब्रिज यांचा वापर करा. कारण तुमच्या चुकांमुळे जर का तुमचा जीव गेला तर जबाबदारी फक्त तुमचीच. म्हणून काळजी नाही तर तुम्हाला सरळ करायला हा सरळकर रस्त्यावर आहे. आला सरकार.